नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी काल व्हिडिओ बनवला होता आणि त्याखाली भरपूर साऱ्या कमेंट आल्या की आम्ही 20 तारखेपासून लागवड करू का. ठीक आहे, तर आजची तारीख आहे 19 जून 2026. काल मी 18 तारखेला व्हिडिओ बनवला. आता त्याला 7च तास झालेला आहे. आत्ता रात्रीचे 12:45 होत आहे. फक्त 7 तास उलटून गेले. तर आता येणारा पुढचा प्रवास मान्सूनचा कसा राहील, पावसाचा कसा राहील हे थोडक्यात सांगतो. येणाऱ्या काही दिवसातच 2 ते 3 दिवसात भारतीय हवामानशास्त्र विभाग जाहीर करू शकते की मान्सूनने प्रगती केलेली आहे. तर नॉर्दर्न लिमिट ऑफ मान्सूनच्या रेषा जनरली आपण ज्या पाहतो, यावेळेस ऐतिहासिक बदल आपल्याला त्यात दिसणार आहे. जशा नॉर्थ ईस्टमध्ये ऐतिहासिक बदल आपल्याला नॉर्दर्न लिमिट ऑफ मान्सूनच्या रेषांचे दिसत आहे. ह्या तारखीत प्रिव्हियस हिस्ट्री पाहता. ठीक आहे, तसेच आपल्याला पश्चिम भागात सुद्धा यावेळेस दिसू शकते. मी हे का सांगतोय, याच्यामागे विषय हा आहे की जर का नैऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रभाव वाढून पश्चिम भागात जर पाऊस सुरू झाला 4 दिवसात, तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा पूर्व मोसमी ॲक्टिव्हिटी, प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी वाढणार आहे. परंतु 20 तारखेपासून लागवड करायच्या का, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. 20 तारखेपासून लागवड करायच्या का नाही, मी 20 तारखेला सांगणार की पुढील पाऊस कसा राहणार. तर आता मराठवाडा आणि विदर्भातील प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी ह्या वाढायला पाहिजे. ठीक आहे, ते बघू आपण 2 दिवसात 3 दिवसात नेमकं ते काय घडणार आहे. पण पश्चिम किनारपट्टीवरला पाऊस 2 ते 3 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रभाव तिथे वाढेल, त्यासोबत बाष्प राहील आणि पश्चिम किनारपट्टीवर पाऊस चालू झालेला राहील. काय झालं, मुंबईमध्ये पाऊस येणार. ठीक आहे, म्हणजे पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येणार. तिथून शेतकऱ्यांचा समाज असा असतो की लगेच आपल्याकडे पाऊस चालू होणार आणि आपल्या धूळ पेरणी सक्सेस होणार. परंतु परिस्थिती थोडी विपरीत आहे. पाऊस जर का शाश्वत आहे, मॉन्सून सिस्टम जर का बनत आहे, तर मीही तुम्हाला धूळ पेरणीच्या तारखा याच्या आधी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, तर तुम्ही थोडं संयम बाळगा. आजची तारीख आहे 19 तारखेपर्यंत तुम्ही दुबार पेरणीपासून वाचलेले आहेत. ज्यांनी लागवडी केल्या त्यांचं सोडा. ठीक आहे, ते पण तुम्ही अजूनपर्यंत थांबून आहे. तुम्ही माझा हवामान अंदाज पाहत आहे, तर मी 15 जुलैपर्यंत हवामान अंदाज देत असतो पेरणीचे. त्यानंतर मी हवामान अंदाज देणं बंद करत असतो. त्यानंतर काढणीला देतो जर का गरज असली तर. पण सध्याची परिस्थिती अशी आहे, मी तुमच्या समोर जे चित्र मांडलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. प्रश्न असतील तर कमेंट करा. माझ्या त्याही हवामान अंदाजाचा अर्थ असा काढू नका की 20 तारखेपासून लागवड करू शकता, आणि याही हवामान अंदाजाचा अर्थ जर तुम्ही काही काढत असाल तर ते कमेंटमध्ये आधी लिहा. म्हणजे मी सगळ्या कमेंट वाचत असतो, म्हणूनच हा व्हिडिओ बनवला. ठीक आहे, धन्यवाद.